रिक्षावाल्यांचे फोन, दादा आम्हाला पण सहभागी व्हायचं आहे. एम्ब्युलन्स वाले आले, एम्ब्युलन्सची संघटना. गड्ढों पर गर्जा बहुजन विकास अघाड़ी का धड़क मोर्चा। वसई विरार के अस्तित्व की लड़ाई में उमड़ा जनसैलाब। वसई विरार की बदहाल सड़कों और लगातार हो रही दुर्घटनाओं से तंग आकर बहुजन विकास अघाड़ी ने 5 अक्टूबर को एक जबरदस्त धड़क मोर्चा निकाला। यह मोर्चा महाडा सकल वसई विरार नगर निगम मुख्यालय के पास आयोजित किया गया, जहां दोपहर 3 बजे से हजारों की संख्या में नागरिक, पदाधिकारी और कार्यकर्ता एकजुट होकर प्रशासन की निष्क्रियता के खिलाफ सड़कों पर उतरे। मोर्चे में बहुजन विकास आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष पूर्व विधायक जितेंद्र ठाकुर और पूर्व विधायक क्षितिज ठाकुर ने जोरदार भाषण देते हुए कहा कि ये सिर्फ गड्ढों का मामला नहीं, बल्कि वसई विरारवासियों के अस्तित्व और सुरक्षा का सवाल है। प्रशासन की नींद अब टूटनी चाहिए। इस दौरान दोनों नेताओं ने पत्रकारों के सवालों के जवाब देते हुए स्पष्ट कहा कि जनता अब चुप नहीं बैठेगी। मोर्चे में पार्टी के सभी नगर सेवक, पदाधिकारी और कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद रहे। भीड़ के जोश और नारों से पूरा माहौल गूंज उठा। इस जबरदस्त प्रदर्शन से सत्ताधारी दल के पसीने छूट गए। अब देखना ये होगा कि क्या यह आंदोलन प्रशासन को जगाने में सफल होता है या नहीं, यह आने वाला वक्त बताएगा। तमाम जनता गुळगुळीत रस्ते म्हणून जमा झालेली आहे। हे कुठल्या एक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नागरिक नाही आहेत, तर सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक ज्यांना ज्यांना गुळगुळीत रस्त्यांचा त्रास आहे, तशी सगळीच जनता आज महापालिकेला जमलेली आहे। एका पत्रकारांनी मगाशी मला विचारलं की आज रविवार आहे, संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर मोर्चा आज कशाला? सामान्य माणूस नोकरीला जाणारा त्यांची विनंती होती की रजेच्या दिवशी घ्या, आम्हाला पण या मोर्चामध्ये सहभागी व्हा। संबंधित अधिकारी आमच्या मोर्चाच्या दिवशी महापालिका जरी बंद असली तरी आज सगळे संबंधित अधिकारीकडे असर पाहिजे। आहेत का अधिकारी? एएमसी, डीएमसी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून सगळे महापालिकेमध्ये आज आहेत। माझ्या पत्रकारांनी मला विचारलेला गैरसमज नको की सुट्टीवर महापालिकेला कशाला मोर्चा आणलाय। अधिकारी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपलब्ध आहेत। आज मोर्चा कशाला? पहिल्यांदा रस्ते खराब झालेत का? अजिबात नाही। फक्त वसई तालुक्याचे रस्ते खराब होतात का पावसाळ्यामध्ये? अजिबात नाही। सगळ्यांची लिस्ट काढा, आमदार खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये, बाजूचा मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, तुम्ही शहर गाव पकडायचं आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची। आज मुंबईला जायला कोण रस्त्याने हिंमत करते का? 6 तास वसई जनता बँकेचा कार्यक्रम होता बाजूला म्हाडाच्या ग्राउंडमध्ये। गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले। गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेजवरून की हायवे अख्खा गुजरात पर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे। त्यांच्या भाषणामध्ये 1 महिन्यात काम चालू होईल ते आश्वासन दिलं, शब्द पाळला। 1 महिन्यात नाही पण 6 महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। दुर्दैव हे भव्य दिव्य असा मोर्चा निघालेला होता। काय रस्त्यांची अवस्था आहे? रस्त्यांची अवस्था तुम्हीच सांगा ना आम्हाला। काही इतकी वाईट परिस्थिती कधी होती का 35 वर्षात? 10 महिन्यात परिवर्तन केलं ना, 10 महिन्यात परिवर्तन केलं। बोला बाकी काय? विरोधकांचा असा आरोप आहे की हे जे आहे निवडणुकीची तयारी बहुजन विकास आघाडीची चालू आहे। कोण? विरोधकांचं असं म्हणणं आहे। असं म्हणणं आहे ना, त्यापेक्षा तुम्ही कामं करा ना, आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात?
काय सांगाल की ही जे रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणे टेंडर्स काढली जातात, एकीकडे 68 करोडचं एक टेंडर काढतात, परत मला असं वाटते क्षितिज ठाकूर यांच्या बाबतीमध्ये 68 कोटी 50 कोटी 60 कोटी जे काय बोलायचे आहे, 3 टेंडर, एक MMRDA काढते, एक PWD काढते, एक महानगरपालिका काढते, महानगरपालिका पण दुसरं काढते, त्याच्यावर आणखीन काय बोलू मी. जेव्हा जेव्हा रस्त्यांचा विषय निघतो फक्त 35 वर्षांचा विकास हा मोजवला जातो, मग त्याबद्दल 35 वर्षातल्या सगळ्या आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची नावं काढायची का? रामभाऊ नाईक कोण होते, विष्णू सवरा कोण होते, वनगा कोण होते, अशोक मोडक कोण होते, रायकर कोण होत्या, डावखरे कोण होते, कोणत्या पक्षाचे होते, गावीत कोण होते. तर त्याच्यामुळे मला 35 वर्षावर बोलायला लावू नका. उद्याला मी होल्डिंग लावेल का 35 वर्षातले आमदार, खासदार, विधान परिषद, शिक्षक मतदारसंघ, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका. त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही, जाणार नाही. परत 35 वर्ष बोलला तर कोण कोणाचे वडील कुठे होते ती सगळी यादी माझ्याकडे तयार आहे. सध्या रीलचा मोठ्या प्रमाणावर भडीमार वसई विरारकडून महत्वाचे मुद्दे मॅरेथॉन पण नाही होत आहे खड्ड्यामुळे, काय सांगणार? अधिकारीचं आता म्हणणं आहे की खड्डे जात आहे. मला वाटते गेल्या वर्षीपर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली. भारतातली 5 मॅरेथॉन होतात पूर्ण 42 किलोमीटरच्या ज्या आहेत ना, त्या अख्ख्या भारतात 5 होतात. पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते. मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसईसारखी मजा नाही. आता दुर्दैव आहे त्याचं मजा मॅरेथॉनमुळे देशभरात वसई विरारचं नाव व्हायचं. तीच जर तुम्ही बंद केली, धन्यवाद. मुलं आभारी राहतील, आपल्या मुलं आभारी राहतील यांची. जुन्याच कामांवर श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो. आयुक्तांशी चर्चा केली होती काय मी बोललेलो. क्षितिज ठाकूर यांनी त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर बोलले भाषणात. त्यांनी उत्तर सविस्तर दिली. लक्षात आलं का? सविस्तर उत्तर दिले. आता रिपीट काय करू? गड्ढों से निजात कब और गड्ढों से निजात कब? कधीपर्यंत खड्डे भर? अभी आज तो मोर्चा निकाला, निवेदन दिया. अपेक्षा करता हूँ इस 15 दिन महीने में रिजल्ट अच्छा आएगा. स्टेप बाय स्टेप ऑफकोर्स. 15 दिन रिजल्ट नहीं है, पुढची दिशा काय असेल? मैंने मेरे भाषण में कहा अगला मोर्चा इतनी शांति से नहीं रहेगा. अगला मोर्चा ये जो क्षितिज ठाकुर ने परिवहन भवन है, महानगर पालिका का ऑफिस नहीं, परिवहन भवन पे महानगर पालिका आके बैठी है. बहुत अच्छी कांचे लगाई है. बस 15 ऑगस्टला तुम्ही अधिकाऱ्यांना दम पण दिला होता खड्ड्याबाबत. त्या टायमाला तुम्ही आमदार होते. असंच तुम्ही दम देणार का पुढच्या तुमच्या स्टेपमध्ये? माझा आवाज असो नसो, आवाज असाच असतो आणि असाच राहणार आहे. ऍटलिस्ट मी जिवंत असेपर्यंत. धन्यवाद.